तर उदय सामंत यांनी राजकीय भूकंपाचा दावा केलेला आहे। रत्नागिरीमध्ये आज पहिलं खिंडार पडेल असं देखील उदय सामंतांनी म्हटलंय। तर काँग्रेसचे 5 आमदारही शिंदेंसोबत येणार असा दावाही उदय सामंतांनी केलाय। ठाकरेंचे 4 आमदार तर 3 खासदार शिंदेंसोबत येणार असा दावाही उदय सामंतांनी केलाय। उदय सामंत यांच्या या दाव्यानं राजकीय वर्तुळामध्ये चांगलीच खळबळ माजली आहे। तर उदय सामंत यांनी एक प्रकारे राजकीय भूकंपाचाच दावा केलाय। रत्नागिरीमध्ये आज पहिलं खिंडार पडेल असं देखील सामंतांनी म्हटलंय। माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली रत्नागिरीपासून उबाठाला खिंडार पडायला सुरुवात होते आणि त्याचा पहिला ट्रेलर तुम्ही रत्नागिरीमध्ये बघाल। मी जे काल सांगितलं की 4 उबाठाचे आमदार, 5 काँग्रेसचे आमदार, 3 उबाठाचे खासदार, 10 माजी आमदार आणि असंख्य जिल्हा प्रमुख हे माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमध्ये सामील होत आहेत। पहिला टप्पा सांगतो तो त्यांनी मला खोडून दाखवावा। रत्नागिरीमध्ये पहिला पक्षप्रवेश आहे। काही जण जे आहेत बाजारू विकाऊ लोक ते जातील, आम्हाला त्यांची पर्वा नाही आहे। असे आले किती गेले किती आम्ही अनेक वर्षापासून पाहतोय, तरी शिवसेना वाढत चाललेली आहे। आणि उदय सामंतांसारखे किंवा सध्याच्या राजकारणातले ह्या गद्दारी आणि बेईमानीला खतपाणी घालणारे राज्यकर्ते जोपर्यंत आहेत तोपर्यंत ही खरेदी विक्री अशीच चालू राहणार आहे।